सातारा जिल्ह्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। मी सध्या कोयना धरणाच्या परिसरामध्ये आहे। 105 TMC पाणी क्षमतेच्या धरणामध्ये आता 52.37 TMC पाणीसाठा आहे। त्याचबरोबर गेल्या आठवड्यात घाटमाथ्यांवर झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या एका आठवड्यामध्ये कोयना धरणाच्या पाणी पातळीत सुमारे 30 TMC ची भर पडली होती। मात्र मागील वर्षीची तुलनेत हे चित्र थोडं वेगळं आहे। गेल्या वर्षी या कालावधीत धरणाच्या पाणी पातळीत तब्बल 75 TMCहून अधिक पाणीसाठा होता आणि धरणाचे दरवाजे उघडून देखील नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता। यंदा मात्र धरणात अजूनही 25 TMC पाणी कमी असल्याने चिंता देखील कायम आहे। शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिक आता पुन्हा पावसाकडे नजर लावून बसल्याचे चित्र पाहायला मिळते। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित वाढ न झाल्यास पावसाने लवकरच पुनरागमन करणे हे गरजेचे मानले जात आहे, कारण जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही तर महाराष्ट्रासमोर पाणी टंचाईचं भीषण संकट उद्भवू शकतं। त्याचबरोबर पाहिलं तर गेल्या 10 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस या पश्चिमेच्या भागामध्ये आणि घाटमाथ्यांवर झाला होता, त्यामुळं या ठिकाणी पाणी पातळीत झपाट्याने वाढ देखील झाली। मात्र आता सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळं सर्वसामान्यांसह शेतकरी देखील आता चिंतेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा।